वांगणी आणि ठाणे या ठिकाणात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। जोरदार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वादळी वारा सुटलेला आहे आणि अशामध्ये शिंदेंचा हेलिकॉप्टर अडकलेला आहे। आपण थेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। वैदेही, एक मोठी बातमी आपण पाहतोय, शिंदेंचा हेलिकॉप्टर वादळात अडकलेला आहे, ते आता माघारी फिरल्याचं देखील समजतंय। सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच आपण बघतोय की शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडक्यात बसवलेले बघायला मिळत आहेत। कारण की शिंदे यांनी महालक्ष्मी रेसकोर्स येथून हेलिपॅड वरून जे आहे ते उड्डाण केलं होतं। मात्र कल्याण आणि मुरबाड या ठिकाणी सध्या जो अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामुळे हवामान जे आहे ते खराब झालेलं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे पुन्हा माघारी त्यांचं हेलिकॉप्टर आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर जुहू येथे त्यांचं लँडिंग देखील करण्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक होते, त्याचबरोबर ओएसडी देखील होते आणि हे सर्व अधिकारी आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरक्षित असल्याची माहिती सध्या मिळत आहे। वैदेही, आपण पाहतोय सध्या ठाण्यामध्ये कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। अशात आता एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टर, त्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसल्याचं समजतंय। हेलिकॉप्टरमध्ये नेमकं कोण कोण होतं आणि हेलिकॉप्टर कुठे जात होतं? बघा, हेलिकॉप्टर जेव्हा महालक्ष्मी रेसकोर्स येथून हेलिकॉप्टरने जेव्हा उड्डाण केलं होतं, त्यानंतर हे हेलिकॉप्टर त्यांच्या गावी जात असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे। मात्र कल्याण परिसरामध्ये अचानक वादळी वारा सुरू झाला होता आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर सापडलं होतं। मात्र पायलटनी मोठ्या कौशल्यानं हे हेलिकॉप्टर तत्काळ जुहू येथे आणलं आणि त्यानंतर त्याचं यशस्वी पद्धतीनं हे हेलिकॉप्टर जे आहे ते जुहू एअरपोर्टवर उतरवलेलं बघायला मिळतंय। त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर खराब असं हवामान होतं, अवकाळी पावसाचं हवामान होतं आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या या हेलिकॉप्टरला बसलेला बघायला मिळाला आणि त्यामुळे तत्काळ त्याचं लँडिंग देखील करण्यात आलं। नक्कीच वैदेही, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय वादळामध्ये उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर अडकलेलं आहे आणि त्याचं इमर्जन्सी लँडिंग जुहू येथे करण्यात आलेलं आहे। सध्या हे हेलिकॉप्टर सुखरूपपणे मुंबईत लँड झाल्याचं समजतंय। तर एक मोठी घडामोड पाहावी लागेल। अगदी थोडक्यामध्ये एकनाथ शिंदे बसलेले आहेत, कारण हेलिकॉप्टर हे वादळी वाऱ्यामध्ये अडकलेलं होतं, वादळात अडकलेलं होतं आणि या खराब हवामानामुळेच हेलिकॉप्टर माघारी फिरलंय आणि ते जुहूमध्ये आता लँड करण्यात आलेलं आहे। एक मोठी घडामोड आपण पाहतोय आताच्या क्षणाची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर माघारी फिरलंय आणि आता त्याचं सुखरूपरित्या लँडिंगही करण्यात आलेलं आहे। शिंदे आपल्या दरे या गावामध्ये जात होते आणि वाटेतच कल्याणवरून जात असताना त्यांना त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला। हेलिकॉप्टर वादळात अडकलं आणि अगदी शिताफीनं त्यांच्या पायलटनं ते वादळातून हेलिकॉप्टर बाहेर काढून थेट जुहूमध्ये लँड केलेलं आहे। त्यामुळे एक मोठा अनर्थ अगदी थोडक्यात टळलाय असंच म्हणावं लागेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर माघारी फिरवलं आणि जुहूमध्ये त्याचं यशस्वीरित्या लँडिंग करण्यात आलेलं आहे। शिंदेंचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये जो वादळी वारा सुरू आहे त्या वादळात अडकल्याची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे।